लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश आलं नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. फडणवीस यांनी थेट पत्रकार परिषदेतच मंत्रिपदावरून मोकळं करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेमागच्या विविध थियऱ्या व्यक्त केल्या जात होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय का व्यक्त केला याचा खुलासाच देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपाच्या दादर येथील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केला. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. भाजपाचं नेतृत्व मी करत होतो, म्हणून अपयशाची जबाबदारी माझी आहे हे मी सांगितलं. तुम्ही सर्वांनी उत्तम काम केलं. केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये आपण कमी पडलो, कसा पडलो हे मी सांगितलंच आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. फडणवीस पुढे म्हणाले, फडणवीस पळणारा नाही, मला मोकळं करून काम करण्याची संधी द्या असं मी म्हटलं तेव्हा निराशयातून म्हटलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, आम्ही लढणारे आहोत. चारही बाजूने घेरल्यानंतर पुरंदराचा तह करणारे आणि नंतर किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे. कुणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात राजीनाम्याचा बोललो, असं नाही. माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती, त्यावर मला काम करायचं होतं. अमित शहा यांना मी भेटलो, त्यांनाही मी माझ्या डोक्यात काय हे सांगितलं, पण सध्या ही वेळ नसल्याचं अमित शहा म्हणाले. आपण नंतर एकत्र बसून महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट तयार करू असं शहा यांनी म्हटलं. अशी माहिती देतानाच निवडणुकीचा निकाल लागताच मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय, एकही मिनिटं शांत बसणार नाही. आता मी काम करत आहे आणि करत राहणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, YML न्यूज, मुंबई.